कॉन्क्रीटच्या जंगलात बाणेर टेकडीवर गुप्त रूपे वसतात इथे शिव बाणेश्वर. दिसे जेव्हा डोळ्यांना ओढ लागे अपार, पाषाणात कोरले असे मंदिराचे द्वार. प्रथम प्राचीन विरगळ स्तंभात ओंकार, चार खांबांवर उभे असे भासे मंदिराचा भार. लेण्यांमध्ये दिसे तीन गाभारे धुंदुकार, जिवंत जरा दिलास तुला भक्तांची चिंता फार. स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, श्रावण मासातील आपला हा पहिला शिवजी म्हणजे महादेवाचं टेम्पल मी एक्सप्लोअर करणार आहे. आजपर्यंत आपण प्राचीन आधुनिक असे बरेच मंदिरं एक्सप्लोअर ऑलरेडी केलेले आहेत, पण आज मी तुम्हाला गुफामधलं मंदिर दाखवणार आहे. आणि जे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार की एवढ्या या गजबजलेल्या ठिकाणी हे मंदिर आहे. पाहिलं तुम्ही, आजूबाजूला पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे आणि त्याच्यामध्ये ही केव आहे. सो चला आपण स्टार्ट करूया. इथे खूप सारी म्हणजे लोकवस्ती आहे आणि हा रोड आहे वरती यायचा. खूप दम लागलाय, आता आपण मंदिरात जाऊया. ओम नमः शिवाय. तर हे आहे पांडवकालीन मंदिर. पांडवांनी या मंदिराची स्थापना आपल्या अज्ञातवासात केली अशी आख्यायिका आहे. म्हणून आजही अगदी आजूबाजूला इतकी जास्त वस्ती असताना देखील कित्येकांना या मंदिराविषयी माहिती देखील नाही. बाणेरच्या तुकाई मंदिराच्या पायथ्याशी भर वस्तीत असलेले हे प्राचीन गुफा मंदिर. मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपण दोन पाषाणांच्या मधून जात असल्याची जाणीव होते. मंदिराची आभा इतकी तीव्र आहे की मंडपामध्ये प्रवेश करण्या अगोदरच मन एकाग्र होऊन जाते. पुढे दृष्टीस पडते ते उजव्या बाजूला स्तंभावर कोरलेले शेंदूर लावलेले बाप्पा आणि डाव्या बाजूला काचेमध्ये ठेवलेले प्राचीन विरगळ. डाव्या बाजूने चालत असताना पुढे समोरच दिसते तो पहिला गाभारा, ज्याच्यामध्ये जिवंत पाण्याचा झरा आणि या झऱ्यातले पाणी आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो. आणखीन पुढे गेल्यावर आपल्याला दिसते शिवपार्वतीची मूर्ती आणि सोबत बाप्पांची ही मूर्ती. दर्शन घेतल्यानंतर दुसरा मध्य आणि मुख्य गाभारा, ज्याच्यासमोर नंदीची मूर्ती आहे. अतिशय सुंदर, सुरेख, प्रसन्न, भक्तिमय करणारे शिवलिंग ह्या गाभाऱ्यामध्ये दृष्टीस पडते. शेजारीच झरा असल्यामुळे आपण हवाय तेवढा जलाभिषेक येथे करू शकतो. आणि श्रावण म्हटलं की अभिषेकला फार महत्त्व आहे. श्रावणात या मंदिरात मला येण्याची आणि भरभरून जलाभिषेक करण्याची संधी मिळाली. खरोखरच महादेव खूप जास्त दयाळू आहेत. तिसरा आणि शेवटचा गाभारा जो कोणाच्याही दृष्टीस पडत नाही, तो कायम बंद असतो. त्याच्यामध्ये पूजेचे सामान ठेवलेले आहे असे सांगण्यात येते. खरोखरच भक्त हो, आजपर्यंत खूप मंदिरे पाहिली जे अनेक भक्तांना आपल्या परिसराने, शिल्पकलेने अथवा एखाद्या विशेष गुणाने आपल्याजवळ आकर्षित करत असतात. परंतु हे असे एकमेव शिवमंदिर आहे जे फक्त निवडक भक्तांना आपल्याजवळ बोलावते. इतर वेळी ते अज्ञात राहणे पसंत करते. सर्व मंदिर एका दगडामध्ये कोरलेले आहे. मंडपामध्ये बसण्यासाठी स्थान केलेले आहे. मी देखील इथे थोडा वेळ व्यतीत केला आणि सोबत सुंदर देवी अलौकिक भावना घेऊन मंदिराच्या बाहेर आले. मंदिराच्या बाजूला एक प्राचीन स्तंभ आहे आणि शेजारीच आधुनिक मंडप देखील तयार करण्यात आलेला आहे. आपल्यालाही ज्या वेळेस महादेव बोलावतील हा व्हिडिओ तुमच्याकडे येईल अशी आशा मी व्यक्त करते आणि तुम्हालाही हा सुंदर अनुभव घेता यावा अशी प्रार्थना देखील मी करते.
तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.